नमस्कार, मी निखिल नरेंद्र भाटीवाल, पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या एस.बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर अँड डिझाईन निगडी पुणे इथला विद्यार्थी आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा हा जो नवीन उपक्रम त्यांनी राबवला आहे, वाचन संकल्प महाराष्ट्राचा, यामध्ये सहभागी होऊन मला खूप आनंद होतोय. आणि ह्या उपक्रमाच्या मदतीने मी दर्शकांना मी वाचलेल्या एका पुस्तकाच्या बाबतीत सांगतोय, ज्याचं शीर्षक आहे भारतीय संस्कृतीचा महानायक भगवान श्रीकृष्ण. या पुस्तकाचे लेखक श्री उन्मेष आहेत. या पुस्तकाच्या बाबतीत सांगायचे झाले तर या पुस्तकाची प्रथम आवृत्ती 1 डिसेंबर 2021 रोजी प्रकाशित झाली होती. हे पुस्तक केवळ आपल्या दैनंदिन जीवनात येणाऱ्या अनेक आव्हानांना आपण कसे सामोरे जायचे याची आपल्याला प्रेरणा देतं. या पुस्तकाच्या लेखकांनी या पुस्तकात भगवान श्रीकृष्ण यांचे संपूर्ण जीवन वाटचाल ही सुंदर प्रकारे याची रचना केली. हे पुस्तक कोणतीही कल्पना नसून आपल्याला द्वापर युगातील सत्याशी ओळख करून देतं की त्यावेळेस श्रीकृष्णाच्या जन्मापासून तर त्याच्या मृत्यूपर्यंत त्यांनी कोणत्या यातना सहन केल्या. भगवान रूपी अवतार जेव्हा धर्तीवर अवतरला त्यानंतर कोणकोणत्या गोष्टी झाल्या याचं पूर्ण वर्णन लेखकाने या पुस्तकात अतिशय सुंदर प्रकारे मांडलं आहे. आजकालच्या आधुनिक युगामध्ये आपल्या हिंदू धर्मातील पुराणांचा आणि वेदांचा अभ्यास आमच्यासारख्या तरुण पिढीने करायलाच हवा, हे माझं वैयक्तिक मत आहे. कारण जग जसं बदलत चाललंय तसंच आपल्या संस्कृतीचा आणि आपल्या महाराष्ट्रात होणाऱ्या किंवा आपल्या भारत देशात होणाऱ्या प्रत्येक सणांचा आणि रूढी परंपरांचा अभ्यास हा आत्ताच्या पिढीला असायलाच पाहिजे, हे माझं एक वैयक्तिक मत आहे. आपल्या हिंदू धर्मातील भागवत पुराणांमध्ये असलेल्या काही घटनांचा एक सारांश या पुस्तकाला आपण म्हणू शकतो. श्रीकृष्णाच्या जन्मापासून तर मृत्यूपर्यंतच्या वाटचालीस, त्यांचा राजपाट, त्यांचा जन्म, त्यांचा मृत्यू हा कशा प्रकारे झाला त्याला लेखकाने थोड्याच भाषेमध्ये अतिशय सुंदर प्रकारे रचना केलेली आहे. आणि ह्या पुस्तकाला मी पर्सनली एक सजेस्ट करू इच्छितो आजकालच्या यंग जनरेशनसाठी, जे की 18 ते 30 वयोगटातील लोक आहेत. त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये रोज जितक्या काही आव्हानांना त्यांना सामोरे जावं लागतं, जितक्या काही चॅलेंजेसला त्यांना सामोरे जावं लागतं, त्यामध्ये त्यांनी संघर्ष, समाधान आणि संयम बाळगण्याची खूप आवश्यकता असते. आणि त्या बाबतीत हे पुस्तक त्यांना नक्की प्रभावित करेल, त्यांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करेल असं मला वाटतं. तर या पुस्तकाला नक्कीच मी 5 पैकी 4 रेटिंग देऊ इच्छितो. ॲक्च्युली 4.5 रेटिंग देऊ इच्छितो. कारण श्रीकृष्णांची जीवनशैली आपल्याला जेवढी वाटते तितकी सोपीही नव्हती. त्यांच्या अवतारापासून तर त्यांच्या मृत्यूपर्यंत त्यांनी केलेल्या सर्व घटनांचा जो इफेक्ट आजकालच्या जगावरती झालेला आहे, आत्ताच्या पिढीवरती झालेला आहे आणि आत्ताच्या जनरेशनवरती झालेला आहे, हा कुठेतरी लोप पावत चाललेला असं मला वाटतं. आणि या पुस्तकाला नक्कीच प्रमोट करेल आत्ताच्या यंगस्टर्सला आणि आमच्या कॉलेजमधील सर्वच विद्यार्थ्यांसाठी. हे आमच्या लायब्ररीतही आहेतच, पण मी पर्सनली या पुस्तकाच्या बाबतीत माझ्या फ्रेंड सर्कल, माझ्या आजूबाजूच्या व्यक्ती आणि समाजातील व्यक्तींना मी सांगेल आणि आपल्यालाही सजेस्ट करतो की हे पुस्तक आपण नक्की वाचा, यातून काहीतरी शिका आणि नक्कीच यातून आपल्याला काहीतरी गाईडन्स मिळेल याची मी आशा करतो. नमस्कार.